महाविकास आघाडीसाठी आम्ही इच्छुक होतो। ज्या त्या वेळेला आम्ही सन्माननीय जयंत पाटील साहेब, विशालदादा पाटील, विश्वजित कदम यांच्यासोबत आम्ही बैठका केल्या। त्याप्रमाणे ह्याने आम्हाला विश्वासात घेणार नाही असं मला सुरुवातीलाच वाटल्यामुळं मी 78 जागेची तयारी करून ठेवली होती। महाविकास आघाडी करत असताना आम्ही जयंत पाटील साहेब यांच्याकडं 30 जागेची मागणीसुद्धा केली होती। एकदा विशाल पाटलांसोबत बोललो, विशाल पाटलांनी म्हटलं तुम्ही यादी कमी करून द्या। मग आम्ही 20 लोकांची यादी दिली। विशाल पाटलांच्या घरी परत बोलून गेलं, त्यांनी सांगितलं अजून कमी करा। मग आम्ही 15 लोकांची यादी दिली की बाबा आम्हाला 15 तरी जागा तुम्ही तिथं द्याव्यात। त्यांनी काय आम्हाला 15 जागा दिल्या नाही। अगदी 2 दिवस शेवटला आल्यावर त्यांनी सांगितलं की तुमची यादी द्या आम्हाला, आम्ही एकदा सर्वे करतो आणि क्रॉस चेक करतो। आम्हाला या लोकांच्यावर विश्वास नव्हता, पण आम्ही काय नावं किंवा फोन नंबर कुणाला दिलेले नव्हते। पण अगदी शेवटच्या टप्प्यात 2 दिवसाला मग आम्ही 15 लोकांची यादी दिली, नावं दिली, त्यात मोबाईल नंबर दिले। त्याप्रमाणे त्यांचे पक्षाचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी आमच्या पदाधिकारी जे काय उमेदवार आहेत त्यांच्या घराकडे माणसं पाठवली। आम्हाला तर सांगितलं की मयूर गोडके किंवा आणि कोणी जाधव आणि कोणी पाटील हे जे उमेदवार हे चालत नाही म्हटले। पण दुसऱ्याच दिवशी यांचे पदाधिकारी त्यांच्या घरी जाऊन की बाबा आम्ही तुम्हाला आर्थिक रसद देतो, काँग्रेसचा हात देतो, पुन्हा तुतारी देतो, तुम्ही आमच्याकडनं उभा राहा आणि आम्ही तुम्हाला निवडून आणतो। पण ज्या वेळेला तुम्हाला जर आमची उमेदवारी चालत नाही तुम्ही आम्हाला जर उत्तर दिलं, मग तुम्हाला परत हे उमेदवार कसे काय चालले। जयंत पाटील साहेबांसोबत तर माझ्या 4 बैठका झाल्या। संजय बजाज होते, शेखर माने होते। पण हे महाविकास आघाडीत जे काय घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, ज्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी त्यांची ताकद नाही आहे, तिथं उद्धव साहेबांना जाऊन मातोश्रीवर जाऊन भेटले, तिथं 15 जागा त्यांनी गोड बोलून घेतल्या। उद्धव साहेबांना शब्द दिला की सांगलीत आम्ही तुम्हाला जागा देतो, त्यांचाही शब्द त्यांनी पाळला नाही। आम्ही भेटलो वारंवार, आमचाही शब्द त्यांनी पाळला नाही। जयंत पाटील, विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम हे आमच्या घरातली विश्वासघातकी माणसं आहेत। त्यांनी समाजाला गोड बोलायचं आणि भूल थापा द्यायच्या। मिरजचे तर असे काय प्रकार त्यांनी केलेत, 3 नंबर वार्ड असेल, 4 नंबर असेल, 5 नंबर, कुठं 6 नंबरमध्ये त्यांनी स्वतःचं पॅनलच लावलं नाही, डायरेक्ट भाजपला बाय देऊन टाकलाय त्यांनी की भाजप तिथं निवडून येते। काही ठिकाणी अजितदादा पवारांचं जे राष्ट्रवादी आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी बाय दिलाय। कुठं बघितलं तर महाविकास आघाडी त्यांची केली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शिवसेना समेत तर घेतलेलंच नाही आहे। काही ठिकाणी इद्रिस नायकोडी संघ सुद्धा हात मिळवून केले। यांच्या डोक्यात फक्त एकच आता चाललंय, काहीतरी करायचं आणि महापालिकेत घुसून आपला महापौर निवडायचा। पण साहेब असं महापौर होत नाही। तुमच्या आडवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे वाघ इथं उभारलेत। आमच्या सीटा किती येतील किती येणार नाही ते सांगणार नाही मी तुम्हाला, आम्ही जास्तीत सीटा आमच्या निवडून आणूच, पण तुमच्या जास्तीत जास्त सीटा आम्ही पाडल्याशिवाय पण राहणार नाही। कारण तुम्ही आमचे घरातले विरोधक आहे, पहिला घरातला विरोधक ठेचला पाहिजे आणि मग बाहेरचा विरोधक। आम्हाला वाटायचं की भाजप आपला विरोधक आहे, पण नंतर आम्ही विचार केला भाजप जरी विरोधक असला तर समोरासमोर ते आम्हाला विरोध करतायत, कूट कारस्थान रचत नाहीत। आमच्या याद्या काय मागून घेतल्या ना, आता तर नवीन एक पद्धत त्यांनी चालू केली। आम्ही शिवसेनेकडनं 40 उमेदवार उभा केलेत, मशाली चिन्ह घेऊन 7 सीटा पुरस्कृत केलेत। आमच्या उमेदवारांना आता पाठलाग करून बाबा पैसे देतो तुम्हाला आणि काय देतो, तुम्ही तुमचे अर्ज मागं घ्या। नवीन पद्धत चालू केली, अर्ज माघारी घ्यायचे। पण असं कुठलाही शिवसैनिक अर्ज माघार घेणार नाही। राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अगदी आम्ही जमीन दोष केल्याशिवाय इथं शिवसेना गप्प बसणार नाही। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।